सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. काल जो आपण व्हिडिओ बनवला त्यालाच लागून हा व्हिडिओ असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यवतमाळ जिल्हा परिषदेने ज्या 20,000वरती कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेल्या होत्या शिक्षकांच्या, त्या 30 तारखेला समाप्त केल्या आहेत असे आदेश काढले. आणि त्या पाठोपाठ आता दुसऱ्या जिल्हा परिषदेने सुद्धा या ठिकाणी तशाच पद्धतीने काय केलेलं आहे, एक आदेश काढलेले आहेत. आणि त्या आदेशामध्ये 30 एप्रिल 2025 रोजी त्याही जिल्हा परिषदेने काय केलेले आहेत, तेथील ज्या पेशा क्षेत्रातल्या ज्या मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने 20,000 वरती ज्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या त्या रद्द केलेल्या आहेत, समाप्त केलेल्या आहेत. तर ते प्रकरण नेमकं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपला हा जो चॅनल आहे तो चॅनल सत्य माहिती देतो, चुकीची माहिती देत नाही. आणि त्यामुळे जी सत्य माहिती आहे ती तुमच्यापर्यंत ठेवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न नेहमी करत असतो. सत्य हे पचत नसतं. आपण म्हणतो खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं का खरं वाटतं. त्यामुळे बऱ्यापैकी काही लोक बोलत नाही, कारण समोरच्या व्यक्तीच्या मनातलं जर तुम्ही बोललात तर तुम्ही चांगले, आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध बोललात तर तुम्ही वाईट. ही जगाची रीत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सत्य परिस्थिती काय आहे ते तपासायचं आणि मग या ठिकाणी जे काही तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्हाला जे काही विचारांती करायचं आहे ते सर्वांना मिळून करायचं आहे. कारण सत्य हे हळूहळू चालतं, पण खोटं धिंगाणा करत गावभर फिरून आधीच येतं. आणि सत्य ते सत्य असतं. त्यामुळे क्षणिक आनंद घेण्यापेक्षा कायमस्वरूपी कसा आपल्याला आनंद मिळेल आणि त्याचा घेता येईल अशा पद्धतीची पावलं ही उचलावी लागत असतात. आणि त्यामुळे हा व्हिडिओच्या माध्यमातून, आता जो मी व्हिडिओ तयार करतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझं हेच सांगणं आहे की काल यवतमाळ जिल्हा परिषदेने तसं पत्र काढलं, अमरावती जिल्हा परिषदेने काढलं. असंच ही जी कीड आहे, कारण आपल्याला माहित आहे एकदा कांद्याला कीड लागली का ती कीड वाढत जाते, तसं 2 जिल्ह्यांमध्ये हा प्रकार झालेला आहे. आणि त्यामुळे इतरही जिल्हा परिषदांमध्ये अशा नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या तशाच प्रकारे त्या बंद होऊ शकतात. आणि म्हणून हा व्हिडिओ आहे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या उमेदवारांना सांगू इच्छितो की तुमची जी नियुक्ती झालेली आहे ही नियुक्ती एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात झालेली आहे. काही जणांच्या त्याच तालुक्यात झालेल्या आहेत, तर काही जणांच्या जवळजवळ 100 किलोमीटर, म्हणजे काही उमेदवारांचे मला फोन आले की सर आमच्या नियुक्त्या दुसऱ्या तालुक्यात झालेल्या आहेत. ते तालुका एवढा मोठा आहे की त्या ठिकाणी आम्ही स्वतः रूम घेऊन राहतो. आणि रूम घेऊन राहिल्यानंतर जी परिस्थिती आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे. जर तुम्ही मेचं मानधन देणार नसाल, जूनचं मानधन देणार नसाल, आणि जेव्हा जूनमध्ये ऑर्डर भेटेल त्यानंतर तुम्ही मानधन देणार असाल, तर ज्या मुलांनी भाड्याची खोली करून राहिलेल्या आहेत त्या मुलांनी करायचं काय? मग त्यांनी त्या रूमा सोडायच्या का? आणि मग रूमा सोडायच्या असतील तर पुन्हा जॉईनिंग मिळाल्यानंतर त्या रूम भेटतील का? तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं म्हणणं होतं की सर हा एक प्रकारचा आमच्यावरती अन्यायच आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे तेथे परमनंट भरती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने मध्यम मार्ग काढला आणि त्या ठिकाणी 16,000वरती मानधन तत्वावर वाले शिक्षक घेतले. त्यानंतर ज्या रिक्त जागा राहिल्या त्या ठिकाणी 20,000 वाले मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने घेतले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल तिथपर्यंत या मुलांना, या शिक्षकांना काढू नये असं या ठिकाणी मला वाटतं. आणि त्यामुळे त्या शिक्षकांनी, त्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेला भेट द्यावी आणि त्याच्यावरती जिल्हा परिषदेचं काय म्हणणं आहे. नाहीतर काय होईल, 30 एप्रिलला तुमची सेवा समाप्त केली जाईल. परत तुम्हाला जूनमध्ये हेलपाटे मारावे लागतील, जिल्हा परिषदामध्ये जावं लागेल, साहेब आम्हाला नियुक्त्या द्या असं बोलावं लागेल. मग ती जिल्हा परिषद ठरवेल द्यायचं की नाही. त्यापेक्षा जो काही शालेय शिक्षण विभागाने जो निर्णय दिलेला आहे, त्यांनी जे पत्र काढलेलं आहे त्या पत्राच्या अन्वये या ठिकाणी नियुक्ती देणं जिल्हा परिषदेला क्रमप्राप्त आहे. पण जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी कुठले आदेश वरच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले आहेत का ते बघणं फार गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, अमरावतीच्या त्या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी एक पत्र दिसतंय. ते जे पत्र आहे ते पत्र 29/4/2025 रोजी काढलेलं आहे आणि 30 तारखेला
या सेवा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी ते जे शिक्षक होते, कंत्राटी शिक्षक, त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे ते बघायचं आहे. आता हे जे पत्र आहे, हे पत्र कोणी काढलंय ते आपण थोडक्यात माहिती घेऊ. डॉक्टर अरविंद मोहरे जे शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती, यांनी हे पत्र काढलेलं आहे सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना. या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं गेले ते आपण जाणून घेऊ. प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखलदरा व धारणी. आता हे जे अमरावतीचं पत्र आहे त्या पंचायत समिती चिखलदरा आणि धारणीमध्ये जे शेड्यूल एरिया येतो, त्या शेड्यूल एरियामध्ये या ठिकाणी विषय दिलेला आहे की शिक्षकांचे शैक्षणिक सत्र 2024-25 हे 30 एप्रिल 2025 रोजी काय होते, समाप्त होते. आणि त्यामुळे पेशा क्षेत्रात अंतर्गत कंत्राटी शिक्षकांना काय करायचं आहे, कार्यमुक्त करायचं आहे, असं या ठिकाणी काय केलं आहे, विषयामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की सन 2024-25चं शैक्षणिक वर्ष या 30 तारखेला संपतंय आणि त्यामुळे मग 1 मे पासून त्या शिक्षकांचं पुढे काय, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की 1 मे पासून या ठिकाणी तुम्हाला आम्ही काय करतोय, कार्यमुक्त करतोय, असं या ठिकाणी त्यांनी विषयामध्ये म्हटलेलं आहे. आता यामध्ये संदर्भ काय जोडलेले आहेत ते आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. की या ठिकाणी संदर्भ 1 जोडलाय की माननीय कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागांचं जे पत्र आहे TNT 1चं 15/7/2024चं, म्हणजे दत्तात्रय शिंदे जे कक्ष अधिकारी होते, त्यांनी हे पत्र दिलं होतं की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करा, त्या ठिकाणी पहिल्यांदा जे निवृत्त शिक्षक आहेत त्यांना घ्या. त्यानंतर 2022च्या टेट परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत, ज्यांची शिफारस केलेली आहे त्यांना घ्या. आणि त्यानंतर जे मुलं जरी जागा रिक्त राहिल्या, हे दोन्ही लोक घेऊन ज्या जागा रिक्त राहिल्या त्या ठिकाणी DED BED उर्वरित TET CTT वाले घ्या, असं त्या ठिकाणी पत्र होतं आणि त्या पत्राचा या ठिकाणी संदर्भ जोडलाय. नंतर संदर्भ 2 महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो 5 ऑक्टोबरला जो एक शासन निर्णय निघाला, तो शासन निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ जोडलेला आहे. आणि 5 ऑक्टोबरचं आपल्याला पत्र सगळ्यांना माहिती आहे. आता यामध्ये मग संदर्भ 3 पासून तर संदर्भ 10 पर्यंत जे काही संदर्भ जोडलेले आहेत ते सगळं या कार्यालयाचे काय आहेत, आदेश आहेत. म्हणजे ज्या काही मुलांच्या निवड झाल्या होत्या कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या, त्यांच्या नियुक्तीच्या आदेशाचं या ठिकाणी काय केलेलं आहे, संदर्भ जोडलेला आहे. आता या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे बघा की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, जे संदर्भ आम्ही जोडलेले आहेत त्यानुसार सन 2024-25 चं वर्ष हे 30/4/2025 रोजी समाप्त होते आणि त्यामुळे मानधन तत्वावरील कंत्राटी पद्धतीने कार्यरत उमेदवारांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, तसे या कार्यालयाला कळवायचं आहे. म्हणजे ज्या शिक्षकांची आम्ही नेमणूक केली होती आणि त्यांचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते शैक्षणिक वर्ष आता ह्या एप्रिल 30ला संपतंय आणि त्यामुळे ते जे मानधन तत्वावर जे कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेले उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी काय करा, कार्यमुक्त करा. मग त्यांनी जे पत्र आहे ते पत्र या ठिकाणी कोणाला दिलेलं आहे, तर ते पत्र दिलेलं आहे या ठिकाणी बघा, ते पत्र दिलेलं आहे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखलदरा आणि धारणीला. आता या ठिकाणी त्याची प्रतिलिपी आहे, ती प्रतिलिपी हा निर्णय घेतल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जे अमरावतीचे आहेत त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, माहितीस्तव सविनय सादर केलेलं आहे. त्यामुळे या पत्रामध्ये जे महत्वपूर्ण असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तेच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता अमरावती जिल्हा परिषदेने निर्णय घेतलेला आहे आणि जे पेशा क्षेत्रामध्ये जे मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने जे शिक्षक घेतले होते त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, अमरावती जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो माझं सांगणं एवढंच असेल की या ठिकाणी अमरावती असेल किंवा यवतमाळ असेल किंवा अजून इतर जिल्हा परिषदांमध्ये असा प्रकार झाला असेल तर त्या ठिकाणी काय करा, सर्वांनी मिळून एकत्रितपणे त्या ठिकाणी पाठपुरावा करा आणि त्या ठिकाणी हा जो काही सेवा खंड पडणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपल्या समोर तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यानुसार आपल्या त्या विभागातल्या आमदार महोदय, खासदार महोदयांना भेटा आणि आपला विषय त्या ठिकाणी काय करा, समजावून सांगा. कारण पेशा क्षेत्रामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे जे काही पत्र शासनाने काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिले. आता जर
हे जिल्हा परिषद सांगत असेल की जो काही संदर्भ 2 आहे 5 ऑक्टोबर 2024चा सामान्य प्रशासन विभागाचा जी आहे, तर सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी असं कुठेही म्हटलं नाही की यांना 30 एप्रिल 2024ला काय करा, कार्यमुक्त करा किंवा त्यांच्या सेवा समाप्त करा, असं म्हटलेलं नाहीये. पण या ठिकाणी या पद्धतीने असे काही निर्णय घेतले जातात, जर त्यांनी हा संदर्भ जोडलाय त्यानुसार मी सांगतोय. आणि त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी आपल्या स्थानिक आमदार महोदयांना भेटा आणि त्या ठिकाणी हा विषय त्यांना काय करा, समजावून सांगा. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये जे काही या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे, ते पत्र मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलं. मित्रांनो, या पत्राच्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही करायची आहे तुम्हाला मिळून, ती एकंदरीत सर्वांनी मिळून करा आणि याच्यावरती नक्कीच मार्ग निघेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि बाकीच्या जिल्ह्यांनाही हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तेही लोक या ठिकाणी काय करतील, सतर्क राहतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी थांबवतोय. जोहार, जय संविधान.